नमस्कार मंडळी, आपल्या व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी उठलो आणि शेतीकडे चक्कर नाही असं कधीच नाही. मन प्रसन्न होतं शेतीकडे बघून. आपलं हरभरा बघा हा आपला आहे, खूप छान पद्धतीने आलेला आहे. हे तर आपल्याला भुईमूग पेरायचा आहे. भुईमूग पेरायला थोडासा उशीर झाला आहे, पण आता लवकरच तो भुईमूग पेरायचा आहे. कारण बाकीच्या कामानं हा म्हणजे राहिला, आता पेरून टाकायचा आहे. पुढे आलो तर पेरू बघितलं की मन अधिक प्रसन्न होतं, कारण लक्ष्मी आपली ही. मग आज ऊस लावायचा होता आपल्याला. ऊस लावण्यासाठी काय करायचं माहिती आहे का, आपल्याला सोलार जोडायचं होतं. मग सोलारचं पाणी ऊसाकडे न्यायचं होतं. मग ते सोलारचं पाणी ऊसाकडे न्यायचं जुगाड चालू होतं. आणि हा ऊस गेला होता 2 महिन्यापूर्वी. 2 महिन्यापूर्वी गेला होता 10,001 हा ऊस. चांगला फुटवा वगैरे झाला होता. चांगला ॲव्हरेज पण चांगलं आलेलं होतं. मग निघालो आता, ऊस लावायचा होता. मग हळूहळू ऊसाच्या फडाकडे जायचं होतं. आणि सोलार जोडलेलं होतं. सोलारचं पाणी येणारच होतं. तोपर्यंत तर पाणी आलंच होतं. आणि आज कमीत कमी एक थोडाच ऊस लावायचा राहिलेला होता. मग पाणी मस्तपैकी आलेलं होतं. मन प्रसन्न झालेलं होतं. मग काय, दरकांडी दाब, दरकांडी दाब, दरकांडी दाब. कारण ऊसाशिवाय पैसा नाही, पावर नाही. आणि ऊस लावायचा झाला होता. गावाकडे जायचं होतं. गाडी काढणे आणि गावाकडे निघणे. सनाट गावाकडे, गावाच्या दिशेने निघालो. तोपर्यंत पुन्हा घरी गेलो आणि फ्रेश वगैरे होऊन आपला जिगरी यार आलेला होता पुण्यावरून. गाडी काढली त्याची आणि चहा घ्यायला नीट आम्ही गेलो. मग चहा वगैरे घेतला मस्तपैकी. तरी पण हा यांचं मोबाईलमधलं काय डोकं निघत नव्हतं बाहेर, काय करत होते की हे. मग मोबाईलमध्ये बघत होता. मग परत गावाकडे निघालो. आणि मग आज होता जरा थोडा मटणाचा बेत, कारण टकाटकमध्ये मटण बिटन घेतलं आणि तसंच परत गावाकडे निघालो. कारण आज बेत होता मटणाचा. चर्चा झाली, बऱ्याच दिवसानं भाऊ आलेला होता, खूप सारं भेटलो. आणि